नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेचं इलेक्शन चालू झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज आपल्याबरोबर शहापूर येथून जो आपल्या प्रभागांची रचना पडलेली आहे त्या पहिल्याच प्रभागामधील जनरल महिला म्हणून ज्या रुपाली नितीन कोकणे आहेत त्यांचे पती आज आपल्याबरोबर नितीन कोकणे जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून आज आपण शहापूर मधील जी कामं केलेली आहेत, कारण ते ऑलरेडी नगरसेवक होते मागच्या काही काळामध्ये, तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्याबद्दल आपण सुरुवातीला सर तुम्ही तुमचं जी काही राजकीय वारसा आहे हा कोणाकडून आला आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही काय काय काम केलं ह्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. नमस्कार, मी नितीन परशुराम कोकणे. रामकृष्ण हरी सर्वांना. आमच्या घराण्यामध्ये परशुराम रामू कोकणे हे आमचे वडील 1977 पासून सरपंच म्हणून शहापूर गावचे काम केले आणि त्या काळामध्ये जो आमच्या शहापूर गावचा जावावडी वाढीव भाग आहे त्यांना घरं मिळवून देण्यासाठी पहिलं काम त्यांनी जावाई वाडींना तिथे 16 ते 20 प्लॉट होते ते आमच्या वडिलांनी करून दिलेले आहेत. त्यानंतर वडिलांनी त्या काळात पाण्याची टंचाई असायची, त्या पाण्यासाठी पाणी टाकी बांधण्यासाठी स्वर्गीय मारुती पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून पाण्याची टाकी बांधण्याचं काम या दोन्ही थोर व्यक्तींनी केली आणि पाण्याचा प्रश्न त्या काळी सोडवला शहापूरसाठी. त्यानंतर आमच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला 1978च्या दरम्यान. त्यामुळं मेजर ॲक्सिडेंट असल्यामुळं थोडंसं आमच्या आजोबांनी राजकारण थांबवलं आणि त्यानंतर डायरेक्ट एंट्री झाली ती माझी 2004ला शहापूर गावची यात्राचे अध्यक्ष उदयसिंग पाटील आणि उपाध्यक्ष नितीन कोकणे असं आमची सुरुवात झाली. आणि त्यानंतर आम्ही यात्रा चांगल्या पद्धतीने करून जे उरलेले रक्कम असायची ते म्हसोबाचा विकास करण्याचं काम आम्ही चालू केलं आणि दरवर्षी आम्ही प्रत्येकाला संधी देत गेला अध्यक्ष म्हणून. मला 2007 साली अध्यक्षपदाची धुरा मिळाली. मी सुद्धा चांगल्या पद्धतीने यात्रा केल्यानंतर जो काही परिसर म्हसोबाच्या लगतचा होता तो कॉन्क्रीट करून घेतला. आम्ही आमच्या काळामध्ये म्हसोबाची कमान उभा केलेली होती. त्यानंतर आमची सुरुवात ही बघून 2006ला आम्ही शहापूर गावठाणमधून उदयसिंग मारुती पाटील यांना निवडणुकीसाठी उभं केलं आणि त्यांचं चांगल्या पद्धतीनं त्यांचे काम आम्ही पाहिलं सर्व युवकांनी आणि त्यांचा प्रचार आम्ही हाती घेतला आणि त्यांना भरघोस अशा मतानं वयाच्या 23व्या वर्षी उदयसिंग पाटील साहेब यांचा नगरसेवक म्हणून विजय झाले. आणि त्यानंतर आमची कामाची पद्धत पाहून उदय साहेबांनी जे प्रभाग क्रमांक 1 शहापूरचा होता, योगाश्रम परिसर व शहापूर गावठाण व समाज मंदिर या ठिकाणी सर्व रस्ते असतील, गटरे असतील, त्यानंतर जो एखादा योगाश्रमचा परिसर होता तिथे एक रस्ता कट होता, खाजगी होता, तो स्वतः लक्ष घालून तो रस्ता खुला करून दिला. त्या लोकांना आज त्याचे भरपूर योगाश्रमच्या पाठीमागे लोकांना उपयोग होत आहे. हे असं नुसतं आपण राजकीय काम न करता जे म्हणजे काम चॅलेंजिंग कामाला आम्ही जास्त लढा देतो आणि त्यामुळं आम्हाला पसंत होत गेली. त्यानंतर मला 2011ला आमच्या आईना अकाताई परशुराम कोकणे यांना माननीय मदनरावजी कारंडे साहेब यांनी उभा करण्याचा निर्णय केला. 4चं पॅनल होतं त्यावेळेला परंतु काही राजकीय घडामोडी आणि भौगोलिक परिस्थितीला थोडं आम्ही मागं घेतलं आणि ती इलेक्शन न लढता मला 2011 साली इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली नगरसेवकातून. आणि त्याच दुसऱ्या दिवशी मला उपसभापती 5 वर्षासाठी शिक्षण मंडळाचं पद मिळालं. आणि हे शिक्षण मंडळाचं काम पाहत असताना मला प्रथम 56 शाळा आहेत, प्रथम मी शाळा व्हिजिट केल्या. काय मुलांची अडचणी आहेत, काय शिक्षकांची अडचणी आहेत, काय परिस्थिती आहे आपल्या गोरगरीब मुलांची. तर पाहिलं तर मुलांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शेवटला त्यांना शैक्षणिक साहित्य मिळायचं, इतकी वाईट परिस्थिती. मग आमचे सर्व शिक्षण मंडळ सदस्य आम्ही ऍक्टिव्ह होतो, तरुण होतो. त्या काळात आम्ही सभापती तौफिक मुजावर आणि आम्ही
त्या काळात आम्ही जे मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील यांचे पाठपुरावा करून ज्या 6व्या महिन्यानंतर जून ते ऑगस्ट पत्र आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्य देत होतो, कपडे आम्ही देत होतो. त्यानंतर आम्ही पहिला कसं पांढरा शर्ट आणि खाकी शर्ट आणि मुलींचं ते येस असायचं निळं आणि पांढरं, शाळेचा जो गणवेश होता तो असं गणवेश. पूर्वीचा होता तो. त्यात आम्ही थोडा बदल केला. बाबा आपण खाजगी शाळांना मुलं का पाठवून देतात, तर त्यांचा जरा ड्रेस कोड बघितला तर घरातली बरोबर मुलं फॅमिली खुश होते. आम्ही ड्रेस कोड चेंज केला. त्यानंतर ड्रेस कोड चेंज झाला तर आमच्या पटसंख्यामध्ये वाढ होऊ लागली, शैक्षणिक साहित्यामुळे पटसंख्येत वाढ होऊ लागली आणि अशा पद्धतीने आम्ही 8,000ची जी पटसंख्या होती ती 10,000 परत आम्ही क्रॉस केली आमच्या काळात. 2011 ते 16 मी साल. आणि त्या काळात आम्ही काय केलं, पहिला ठराव, कोणतीही मराठी शाळेची इमारत खाजगी शाळेंना 1ली ते 7वी करता देण्यात येऊ नये. कारण का, गोरगरीब मुलांसाठी ही शाळा आहे. एकदा जर बिल्डिंग खाजगीकडे गेली त्यांनी देतात पहिला, नंतर फीज व्हायला तर आपल्या कामगारांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, सामान्य कुटुंबातल्या मुलांना शिकता येणार नाही मुला मुलींना. बरोबर. तो ठराव केला आणि त्या काळात आम्ही एक सुद्धा शाळा दिलेली नव्हती. परंतु दुर्दैवाने 2016 नंतर ते शिक्षण मंडळ रद्द होऊन डायरेक्ट कॉर्पोरेटर नगरपालिकेला जोडलं. त्यानंतर ठराव झाल्यानंतर 4 शाळा गेल्या असतील. परंतु आमचा उद्दिष्ट फक्त असायचं की समाजातील मुलांना घडवणे, कुठलेही स्वार्थ न ठेवता आम्ही काम केलं. त्याची पोचपावती म्हणून सौ रुपाली नितीन कोकणे आमच्या पत्नी यांना 2016ला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी न मिळता आम्हाला प्रभाग क्रमांक 3 हा भुईनगर, सावित्रीनगर, कारंडे मळा, सोलगे मळा, तेलगू सोसायटी, विठ्ठल नगर, बालाजी नगर, महालक्ष्मी नगर या ठिकाणी आम्हाला मिळाली. अवघ्या 10 दिवसात तिथल्या लोकांनी आम्हाला प्रचंड मतांनी 1200 मताच्या लीडने आम्हाला निवडून दिलं. त्यांचा विश्वास इतका होता की मी सांगितलं रुपाली आता त्यांनी आपल्याला 10 दिवसाचा जो विश्वास दाखवलाय तो 5 वर्षात जिंकायचा आहे. परंतु आम्हाला सुदैवाने 10 वर्ष मिळाली आणि त्या 10 वर्षामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 3चा असा विकास केला की आज सुद्धा लोक आम्हाला, वहिनी तुम्ही इकडे राहिले नाही, दादा आम्हाला सोडून गेलाय काय, अशा पद्धतीच्या भावना येऊ लागल्या. प्रभाग 3 मध्ये विकास करत असताना आम्ही सुरुवात केली. ती पहिलं काम म्हणजे तेलगू सोसायटीमध्ये पहिला आम्ही बोर मारला, प्रचंड पाणी लागलं. त्यानंतर तिथील रस्ते आम्ही डांबरीकरण करून घेतले. आमच्या आधी माननीय आमदार हळवंकर साहेब होते, त्यांनी 120 कोटी रुपये इचलकरंजीसाठी आणले आणि त्यातून रस्ते मंजूर होते. तेच आम्ही फॉलोअप करून सर्व रस्ते प्रभाग 3 मधले आम्ही डेव्हलप केले. त्यानंतर आम्ही नगरपालिकेचा जो नगरोत्थान असेल, जो दलित उत्तर असेल, या फंडातून आम्ही कारंडे मळा मधील 7 रस्ते, आडव्या गल्लीला 2 आडव्या गल्ली आहेत विहिरीवरल्या, ते कच्चे रस्ते होते असे, ते मुरमीकरण करून परत डांबरीकरण करून घेतलं. त्यानंतर महालक्ष्मी नगरला 1 ते 9 गल्ली आहेत आणि पूर्ण असं म्हणजे चालायला येत नव्हतं, असं मुरमाचं होतं. आणि आम्ही त्या ठिकाणी 2 कोटी रुपये आणून सर्व रस्ते मुरमीकरण, डांबरीकरण, आज जर बघितला कृष्णानगर, गैबान पेट्रोलच्या समोरच्या गल्ल्या तर एकदम हायटेक झालेले आहेत. तिथे 40 फुटाचे 2 रस्ते आहेत आणि 20-20 फुटाचे बाकीचे 7 रस्ते आहेत, पूर्ण डेव्हलप केलेले आहेत. त्याच ठिकाणी आम्ही जो शहापूर आंबेडकर चौक ते जनता चौक आहे, त्या रस्त्याला सारण गटरी नव्हत्या, वगळी होत्या, वगळी म्हणायची त्याला. पाऊस पडला ना, खनिजा भाग भरपूर आहे आमच्या भागात, आणि ते पाणी पावसाचं यायचं भरपूर. आम्ही आता चालूचा कृष्णा ट्रेडर्स आणि जाधव पेट्रोल पंप पासून 2 किलोमीटर सारण गटर आम्ही 2 कोटीचे केले. ते त्याला उद्घाटनाला सुद्धा या ठिकाणी पंकजा मुंडे ताई या ठिकाणी आलेल्या होत्या. जरी त्या दुसऱ्या पक्षाच्या असल्या तरी आम्ही कामाच्या बाबतीत कुठल्याही नेत्याला हे ते म्हणा, आम्हाला काम महत्वाचं आहे, बरोबर आहे, नेता महत्वाचा नाही, लोकांचं काम महत्वाचं आहे. आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेले आज सुद्धा माझ्याकडे प्रूफ आहेत. आणि ते काम इतक्या चिकाटीनं आम्ही केलं की आज त्या कामाचा मोबदला म्हणून तिथं पूर्ण पाणी रस्त्यावर येताना थांबलेलं आहे
आणि हायटेक तो रस्ता झालेला आहे. त्या ठिकाणी शहापूर चौपाटी उभारलेले आहे. त्या हा. ठिकाणी पेट्रोल पंप झालेला आहे. Yes. त्या ठिकाणी असं इमारतीवर आता तिथं बरं. राहिलेला जो भाग आहे गायबान खण ते सुद्धा मुजवायला चालू आहे. बरं. जे लोकांना पाण्यात त्रास होतो हं. तो कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्या आता येत्या निवडणूक झाल्यानंतर आमच्या डोक्यात संकल्पना आहे की ती साईडनं झाडी लावून रस्ते दुतर्फा आपण त्या खाजगी मालकांना वॉल कंपाऊंड करून घेण्याची सूचना करणार. तुम्ही आता त्या ठिकाणी एवढं काम केलेलं आहे त्या हं. प्रभागामध्ये, बरोबर. तुम्हाला वाटलं होतं की तुम्हाला पुढे ह्या प्रभागामध्ये जायला लागेल असं काय? नाही, माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हते की या प्रभागात जायचं. त्यावेळेस तुमचा मला वाटतं 2चा प्रभाग होता, ज्यावेळेस तुम्ही 2016ला हा, तीन प्रभाग 3 होता तो. नाही पण 2 नगरसेवकांचा एक हा. प्रभाग, हा 2 नगरसेवकांचा एक प्रभाग, ह्या पद्धतीने हो, होतं. 3 प्रभाग प्रभाग क्रमांक क्रमांक 3 हा. होता. हा. 1 नंबर आमच्या घरच्या वर होता, 2 नंबर आता तोरणनगर आरकेनगर हा, होता आणि बरोबर. 3 नंबर हा होता. ज्या प्रभागात तुम्ही लास्ट टाइम होता 2016ला जिथून निवडणं, त्यातला काही भाग आता तुमच्या प्रभागामध्ये आलेला आहे की नाही? एकदम 10% असं एखादी गल्ली आली आहे फक्त हा. रामनगरची. आता तुम्ही 2016 ज्यावेळेस निवडून आला हं. त्या भागामध्ये प्रभागामध्ये काम केलं की बाकीच्या पण प्रभागामध्ये काय तुमचं काम आहे? नाही, आमचं घर हे शहापूर चौकामध्ये आहे बर. आणि आमच्या घराला कंपाऊंड नाही, येस. आमच्या घराला वॉचमॅन नाही, बर. आमच्या घराला कुत्र नाही. सामान्यचं शेतकऱ्याचं घर हा. पहिल्यापासून कोकण्यांचं घर उघडच असते. आम्ही सकाळी 7ला उठल्यापासून लोक येत असतात. आम्ही म्हणजे स्नान करायच्या आधीपासूनच लोक यायला चालू, असं गावची बैठक असते अशी असते. तर प्रभाग क्रमांक 1 असू दे 2 असू दे, शहापूरचा आला की म्हणजे त्याचं काम मला वाटतं एक 10 लेटर पॅड सप्लाय असतील आपल्याला. ट्रू कॉपी असेल किंवा जन्म दाखला, मयत दाखला, ह्या कामा मिलिटरीला नोकरीला मुलगा जाणार आहे, मुली कुठं तर शिकायला जाणार आहेत, असं प्रचंड काम केल्यामुळं मला कोणत्याही प्रभागात गेलो आणि काय नाही, मी प्रभाग माझा आणि हे असं कधी म्हटलं नसल्यामुळं आज सुद्धा प्रभाग हा माझाच आहे. मी तिथं रहिवासी आहे, माझं कुटुंब राहते, माझी जवळजवळ 50 माणसं त्या कुटुंबातली तिथं राहतात आणि त्या 50ची आम्ही 500 जण आहे पै पाहुणं. तर कधी असं म्हटलो नाही मी की प्रभाग 3 माझा आणि 1. आता या कामाची तुम्ही प्रश्न मला उलटा विचारणार, तर मग तिथं का राहिलं नाही तुम्ही? मी सांगतोय तुम्हाला. तर तो भौगोलिक भाग फोडला गेला 2 ह्याच्यात. आता प्रभाग 3 मध्ये थोडा भाग गेला आणि प्रभाग 2 मध्ये. आणि ज्या वेळेला आम्ही लढलो होतो त्यावेळी आम्हाला रणजित जाधव यांनी मदत केली होती, जाधव परिवाराने. आम्ही त्यांना शब्द दिला की आम्ही पुढल्या वेळेला तुम्हाला मदत करू. त्यामुळे आम्ही तो प्रभाग त्यांना आता दिलेला आहे. ओके. जसा तिने ठेवला त्याच्यापेक्षाही चांगला करून दिलेला आहे. 2016 ज्यापर्यंत तुम्ही शब्द दिला तो आता पाळलेला आहे. आणि माननीय मदनरावजी कारंडे साहेब नेते आमची यांनी मला म्हणले की तुम्ही आता प्रभाग 1 मधून लढवा आणि उदयसिंग पाटीलचे काम चांगले आहे आणि तुम्ही तिथं काय अडचण नाही साहेब, जशी तुमची आज्ञा तसं आम्ही काम करू. प्रभाग नंबर आता जो 1 तुम्ही निवडलेला आहे किंवा ज्या 1 मध्ये तुम्हाला उभं राहायला सांगितले तिथल्या त्या प्रभागातल्या मूळ अडचणी काय सध्याच्या? मी आता गेले दिवाळीपासून आम्ही वारी करतो, कार्तिक वारी. माझी 14 वाऱ्या झाल्या आता. वारीसून आलो आणि आमचे मित्र रमेश मस्के, मी आल्यानंतर प्रभागामध्ये प्रचारासाठी फिरताना बाबा घर टू घर ओळख करायची, कुठं ओळख नाही, नवीन कुठं नाही. तर पहिला आम्ही सुरुवात केली पाटील माळ्या यामधून. तर पाटील माळामध्ये आम्हाला पहिलाच प्रश्न जाणवला की बाबा पाण्याची सोय, पाणी प्रेशरनं एका गलीला जातं, 2-3 गलीला जातं. दुसरा प्रश्न, तिथे एकदा एंट्री केली की त्याच एंट्रीनं बाहेर यायला लागतं. जवळजवळ ती 100 कुटुंब असतील आणि 400 लोकसंख्या किंवा 400 असतील लोक. त्या लोकांना तिथून आणि आत कारखाना आहेत, 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, त्यांचं प्रचंड अडचण आहे येण्या जाण्याची. तर तेथील मूळ लोकांनी जे सांगितलंय आम्हाला की तुम्ही आम्हाला ही एंट्री आल्यानंतर बाहेर एंट्री जायला एक प्रश्न, पुढे कुठेतरी जाऊन तो कट होतोय रोड, त्याविषयी आम्हाला कळालं. ही त्यांची अडचण होती. त्यानंतर आम्ही गेलो पूर्ण तोरणनगर, आरके नगर, रामनगर मध्ये काही बोर होते परंतु बंद अवस्थेत होते. मग ते बंद अवस्थेतले बोर चालू करून घेण्याचं काम आम्ही आता माननीय उदयसिंग पाटील असतील, स्वतः आमच्या मिसेस रुपाली कोकणे, सचिन राणे आणि आमचे स्वाती राजेंद्र लोखंडे, ही 4ही उमेदवार सो खर्चातून जे काही या प्रभागातलं आहे, 1-2 महिने आधीच त्यांनी काम चालू केलेलं आहे.
रामनगरमध्ये जो बोरचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवलेला आहे. असंच परत आम्ही फिरत गेलो त्या ह्याच्यामध्ये. तुळजाभवानी नगर म्हणजे आमची सुरुवात प्रभागाची सावली सोसायटीला लागून. तिथं नवीन म्हणजे मतदान असं नाही की तिथं 200-250 लोक राहतात. समाधान म्हणजे हॉटेल आहे, ओके, त्या पाठीमागचा एरिया आहे तुळजाभवानीचा. तर तिथं असं अक्षरशः चालत जायला येत नाही अशी परिस्थिती होती. तर तिथं कधीही तुम्ही जाऊ शकताय, कोणी शहापुरातील व्यक्ती. त्या ठिकाणी ह्या आमच्या 4 उमेदवारांनी, शिव शाहू विकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी सो खर्चाने मुर्मीकरण रस्तं, डांबावरल्या लाईटा, जिथं पोल नाही तिथं पोल टाकून दिलेले आहेत. आणि अगदी ती लोक म्हणली 10 वर्षे या ठिकाणी वेगवेगळे नगरसेवक आहेत, आमदार खासदार आहेत, खरं आमच्या भेटीला कोण आलं नाही. परंतु तुम्ही धावून आला, काम केलं. आता कोणी जरी आलं, आमचं मत भले 2 असू द्यात, ओके, आम्ही तुमच्या पाठीशी. आम्ही म्हटलं मतदान बघून काम करणार नाही, लोकांची अडचण बघून काम करणारे माणसं आहे, त्यामुळे आम्ही कुठं तटणार नाही. अशा पद्धतीनं तिथून कामात सुरुवात झाली. परत आम्ही गेलो सावली सोसायटी या ठिकाणी. सावली सोसायटी ठिकाणी आमच्या युवकांच्या मध्ये पूर्ण युवकाचा जो ग्रुप आहे त्यामध्ये त्यांनी गणेश उत्सव असतील, त्यानंतर आई दुर्गा माताचा उत्सव असेल, या ठिकाणी त्यांनी करत असतात. परंतु एक सार्वजनिक मंडळामध्ये मुलांचं थोडस हे असतं ना, ते सुद्धा आम्ही संपवण्याचा प्रयत्न केला. बाबा एकत्र येऊन तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करावं. आणि सावली सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न मोठा होता. ओके, एक बोर आहे, परंतु आणखी प्रश्न मोठा होता. ओपन पीस होता. ओपन पीस असा होता की आपल्या डोक्याच्या वर असं काट्याची झाडं वगैरे आलेली होती. तर आमचे मित्र सचिन राणे यांची वीट भट्टे, त्यांनी लगेच आपला JCB ताबडतोब आणून तो ओपन पीस स्वच्छ करून दिला. त्यानंतर आम्ही या उमेदवाराच्या माध्यमातून बोरिंग मारून दिलं. ओके, तिथील महिला बचत गटांना ज्या तिथं आहेत, ज्यांना बाबा रोजगार नाही, ज्यांना घर बसल्या काम करायचं आहे, तर आम्ही शहापूर नागरी सहकारी पतसंस्था असेल, बालाजी नागरी सहकारी पतसंस्था असेल, या माध्यमातून त्यांना छोटी छोटी कर्ज देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि त्या महिला आता आपलं काम चालू करून व्यवस्थित हप्ते सुद्धा भरत आहेत. अशा पद्धतीनं महिला, युवक, रस्त, गटरी आणि आरोग्य याची सुरुवात करत आम्ही आलो. परत शिवमूर्ती नाईक नगर, तिथे सुद्धा आमचे मित्र बालाजी हुल्लेमणी यांनी सुद्धा म्हणले की इथं बोरिंगचा विषय आहे. ओके, तिथं परत आम्ही बोर मारून दिला 4 उमेदवाराच्या सो खर्च. आता ह्या ठिकाणी तुम्ही बोर वगैरे मारलेत, पण एक असा कायमस्वरूपीचं सोल्युशन साठी काही प्रयत्न करणार आहात का? आता ठीक आहे, आता इथून मागं झालं नाही झालं हा भाग आपण सोडून देऊ, पण पुढं ज्यावेळेस तुम्ही आता नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये जाणार आहात, सगळ्यात महत्वाचा मेन जो प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि कायमस्वरूपी पाणी, आता हे जे बोर मारणं वगैरे टेम्पररी झाल्या गोष्टी, उन्हाळ्यामध्ये कधी पाणी जातंय, कधी पाणी येतंय, कधी लाईट नाही वगैरे, पण कायमस्वरूपी महिलांना पाणी म्हणून काही तशी योजना काही आखणार आहात का, किंवा त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन करणार आहात का? तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलेला आहे. हा माझ्या प्रभावापुरता न राहता हा इचलकरंजीतील सर्व नागरिकांचा प्रश्न आहे, हा पाण्याचा आहे. याकरता दानोळी वारणा नदीतली योजना मंजूर केलेली ती बारगळली. आमचे नेते मदन कारंडे साहेब यांनी जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना सुळकुटची योजना केली, ती सुद्धा बारगळली. बरोबर. आमची नगरसेवक नाही तर आम्ही ह्या भूमिपुत्र म्हणून आमची एवढी खंत आहे की आमची नदी एवढी चांगली असताना, म्हणजे पाणी उशाशाने कोरड पडल्या घसाशी असे आमचा प्रकार आहे. आमचा सर्व आमदार खासदार यांना सर्व आमच्या जवळ विनंती आहे की आमच्या इचलकरंजीचा प्रश्न हा हे नगरसेवकच्या लेवलचा न राहता आता हा मोठ्या राजकीय लोकांचा आहे. आणि त्यांनी या पूर्ण इचलकरंजीचा विचार करून विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, पालकमंत्री असतील, यांनी या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा म्हणून माझी हात जोडून विनंती आहे. कुठल्याही पक्षाचा असू दे. परवा या ठिकाणी छत्रपती शंभू महाराज यांच्या पुतळ्याचा अनावर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. त्यांनी म्हटले पाण्याचा प्रश्न जरूर सोडवू. माझी इच्छा एवढीच आहे की त्याने पाण्याचा प्रश्न जर सोडवला
तर आम्ही इचलकरंजीवाले त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढू एवढंच या ठिकाणी मी वा. सांगतो. आणि पाण्याचा प्रश्न त्यांनी नाही सोडवला तर आम्ही सर्वजण इथून एक काळ असा येईल की आमची रोगराई वाढेल. आम्ही इथून मुंबईला पाण्यासाठी पूर्ण इचलकरंजी चालत जाणार आणि त्यासाठी मला कोणत्याही क्षणाला जायला लागू दे ते मी करून दाखवणार. पण या ठिकाणी आमदार खासदारांची ही कामं आहेत, त्यांच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी होणार आहेत. पण याच्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तींचा पण त्याला सपोर्ट लागतो. ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून जाताय, कुठली योजना आणायचं म्हणलं तर ह्या तुम्हाला ठराव वगैरे करत असताना काय होतं, बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती त्याला मंजुरीसाठी प्रयत्न करत असतो, दुसरा व्यक्ती त्याला कुठेतरी विरोध करत असतो. त्यामुळे अशा काही गोष्टी होऊ नयेत म्हणून तुमचा कायम त्यांना सपोर्ट असणार. पाण्यासाठी आमचे शिवशाहू विकास आघाडीचे निवडून येणारे सर्व नगरसेवक कधीही रात्री अपरात्री दिवसा कधीही ठराव करू देत. आम्ही एकमुखानं ठराव करण्यास बांधील असेल. आणि यानंतर जे प्रश्न उपलब्ध होणार त्यासाठी आम्हाला मंत्रालयात जायला लागू दे, मुंबईला जायला लागू दे, आम्ही स्वखर्चानं जाऊन त्यांना पाठिंबा देण्याचं या ठिकाणी आम्ही शपथ घेतो. आपण बोललो की पंचगंगा नदी आहे आपल्या बाजूलाच, ती स्वच्छ करण्यासाठी किंवा ती स्वच्छ करणं पॉसिबल आहे. आता इचलकरंजीचा जो तुम्ही भौगोलिक परिस्थिती जर बघितला तर मूळ व्यवसाय वस्त्रोद्योग. यस. आणि वस्त्रोद्योग म्हणलं की या ठिकाणी तुमच्या सायझिंग आल्या, प्रोसेस आल्या, आणि जे पाणी प्रोसेसिंग जे होतं ते आपले जे प्लांट बसवल्यात तरी सुद्धा आपलं आता तुम्ही जर काळा वाडा पाहिला अगदी दुर्दैवी आहे आमचेच इचलकरंजी आहे. परंतु ते स्वच्छ होण्यासाठी या ठिकाणी मुंबईत किंवा पुण्यात जे हायटेक यंत्रणा आहेत त्या योजना इथं आणल्याशिवाय हे पहिलं पाणी स्वच्छ व्हायला पाहिजे की इचलकरंजी नदीला जे जाणारं पाणी. आणि याच्या व्यतिरिक्त लक्ष्मी इंडस्ट्रीज असेल त्याचं पाणी सुद्धा यामध्ये येते. लक्ष्मी रुई या ठिकाणी त्या इंडस्ट्रीज मधले प्लांट बसवलं पाहिजे. जे उद्योगधंद्याचं जे पाणी त्यात सोडण्यात येते ते पहिला गेल्याशिवाय नदी आपली स्वच्छ होणार नाही. इतर काय आपण आता जे आहे बरोबर म्हणजे आपण निर्माल्य टाकतोय ते आपण प्रबंध करू शकतो, ते थांबवू शकतो काय. परंतु हा विषय हा विषय महत्वाचा आहे. मध्यंतरी काळात आमच्याकडे असंच एक मित्र आले होते, त्यांनी वॉटर प्लॅन मध्ये त्यांनी PhD केलेत. ओके. तर त्यांनी हे जे काळा वडा आहे हे त्यांनी 2-3 शॅम्पल आणले ते. त्यामध्ये काळं पाणी आपलं पाणी म्हणजे कसं स्वच्छ होतंय. ओके. आणि हे आम्ही म्हणजे येथील मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो या ठिकाणी. त्यावेळेला ठेंगल साहेब असतील माझ्या हिशोबानं, तर त्यांना सुद्धा हे दाखवलं. तर ते बजेट जे होतं ते मोठं आहे म्हणजे प्लांट घालायचा, आणि यांचं बजेट त्यासाठी राखीव कमी होतं. त्यामुळे थोडं बारगळ पुढील काळात जर आम्ही या ठिकाणी आता निवडणूक लढल्यानंतर महापालिकेत गेल्यानंतर काळ्या वड्याचा प्रश्न पहिला सोडवण्याचा प्राधान्यानं शिवशाहू विकास आघाडी आणि आमची सर्व नगरसेवक करतील. आता तुमचं शहापूर मधला जर प्रश्न पाहिला, शहापूरमध्ये खण आहे आणि त्या खणीचं सुद्धा सुशोभीकरण करायचं असाही एक प्रस्ताव आहे, तर त्याच्याबद्दल काय, कुठं थांबलंय ते? शहापूरची जी खण आहे ती माझे आमदार सुरेशराव हळवंकर यांनी त्याला 50 लाख रुपये मंजूर करून वॉल कंपाऊंड, तारेचं कंपाऊंड करून घेतलं. त्यानंतर म्हणजे दुर्दैवानं तिकडे कोण लक्ष दिलं नाही. परंतु आता आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन शहापूरचे वारकरी संप्रदाय प्रथम मी तिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर 2 कोटी रुपये उभा करते. आता त्यातील जवळजवळ 50 लाख रुपयाचं काम आम्ही केलेलं आहे आणि मंदिर उभं आहे आता. आणि मंदिर एकदा आलं म्हटलं तर आपोआप तिथं धार्मिक वातावरण होतं आणि भाग स्वच्छ व्हायला चालू होतो. आता मंदिर उभा केल्यापासून त्या ठिकाणी बालाजीनगरचा जो परिसर आहे लागूनचा तो इतका सुंदर झालेला आहे की बाबा आता आम्हाला फक्त शासनाकडं किंवा महापालिकेकडे गेल्यानंतर एवढीच अशा अपेक्षा आहे. जसं कागलला जो तलाव आहे कसा सुशोभीकरण केलाय मुश्रीफ साहेबांनी, आणि आपले रंकाळा कसा आहे कोल्हापूर, त्या धर्तीवर शहापूरची खण पर्यटनासाठी आणि खाऊ गल्ली करण्याचा उद्दिष्ट आमच्या या शहापूर मधील शिवशाहू तुम्ही ते स्वप्न बाळगून आणि मी स्वतः आमचे
मिसेस रुपाली नितीन कोकणे यांच्या माध्यमातून ते करण्याचं स्वप्न बाळगून पुढे चाललो आहे. ओके. आता त्या खनीचं किंवा तिथं काहीतरी गहाणीचं पण साम्राज्य काहीतरी आहे की म्हणजे थोडस महाराष्ट्रामध्ये एक चर्चा झाली ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब आपल्या इचलकरंजीमध्ये आले त्यावेळेस तिथला काहीतरी भाग हा प्रशासनाने झाकला गेलेला होता. एक पडदा लावून ज्या ठिकाणावर मुख्यमंत्र्यांचा तापा गेला ते असं काय आहे की ते काढूच शकत नाही असं काय होती ती घाण? नाही, ते कसं आहे प्रश्न, ती खण वेगळी आहे आणि हे तुम्ही जे म्हणताय ते गैबान खण म्हणून त्याला नाव पडलेलं आहे. आणि ती खण म्हणजे जे फाउंड्रीची जी काळी माती येते त्यानं मुजवून घेतलेली आहे आणि ती खाजगी प्लॉट आहे. आणि तो जो वारा आल्यानंतर ती जवळजवळ मला ते 4 ते 5 एकर आहे. ओके. जे धुळा उडते ती करता येते, परंतु आम्ही 2021 ला मुदत संपली आणि 4-5 वर्ष प्रशासन आहे. हे प्रशासनानं बाबा वेळोवेळी त्यांना प्रदूषण ज्यांचं खाजगी प्लॉट आहे त्यांना नोटीस काढायला पाहिजे होत्या. हे ऍक्टिव्हिटीज न दिसता मुख्यमंत्री आल्यावर त्याला कापड झाकलं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं. पण हे काही सोल्युशन आहे का? असं वाटतंय प्रशासनाला की कापड झाकलं म्हणजे मुख्यमंत्र्यांना समजणार नाहीये? नाही, ते शेवटी मुख्यमंत्री आहेत. त्यांना बाबा ते सुद्धा मुख्यमंत्री होताना त्यांनी नगरसेवकापासून सुरुवात केलेली आहे. त्यांना 100% माहित असणार आहे. त्यांनी त्यांची टीम येते पहिला, असं बरोबर आहे, मला कळतं. हे सगळा सर्वे गेलेला असतो. तर मुख्यमंत्र्यांनीच बाबा इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न आहे, अशा खनींचा प्रश्न आहे. त्यांनीच येथील जे आमदार साहेब आहेत त्यांना बोलून घेऊन जे प्रश्न आहेत आणि आता येणारे आमचे जे महापौर, पहिले महापौर असतील यांना भरघोस असा निधी देऊन हे म्हणजे आता नागरिकांच्या आरोग्यावर चालले हे प्रश्न सोडवावेत. महापौर पदाचं काय वाटतंय तुम्हाला? महाविकास म्हणजे शिवशाहू विकास आघाडी जी आहे तुमची ती आघाडी पण म्हणते की पहिला महापौर आमचाच बसणार आणि युती पण म्हणते की पहिला महापौर आमचाच बसणार. काय वाटतंय तुम्हाला पूर्ण वातावरण? आम्हाला 100% वाटतं की शिवशाहू विकास आघाडीचा महापौर बनेल. याचं कारण असं आहे, आमचे जिथे जिथं पॅनल तयार झालेलं आहे तिथं त्या ताकदीची माणसं आम्हाला मिळालेली आहेत. ज्या ठिकाणी स्वतः आता माननीय आमचे नेते मदन कारंडे साहेब यांनी आमदारकी लढवली, ते स्वतः रणांगणात या इचलकरंजी विकासासाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी नगरपालिकेच्या रणांगणात प्रभाग क्रमांक 7 मधून उतरले. त्या ठिकाणी संजय कांबळे दादा असतील, सागर चाळके साहेब असतील, उदय पाटील साहेब असतील, रणजित जाधव साहेब असतील, संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे साहेब असतील. या ठिकाणी आपल्या वरल्या भागात गेल्यानंतर तुम्हाला आपले प्रकाश मोरबाळे साहेब असतील. अशी दिग्गज फळी या ठिकाणी उतरत आहे आणि सर्वसामान्य जनता आता जे काही आता या भाजप प्रशासनाचं चाललेलं आहे हे ओळखून आहे. फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक. आता सुज्ञ नागरिक बनलेला आहे. त्यानंतर जो महिलांचा प्रश्न महिलाच म्हणतात, एकीकडून देतात आणि एकीकडून काढून घेतात. तुम्ही ऐकलं आजच्या. अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आमच्या कुठल्या योजनेला विरोध नाही आहे. बरोबर, योजना तुम्ही जरूर करा, ह्याच्यापेक्षा मोठी करा, परंतु महागाईवर कंट्रोल तुम्ही ठेवा. बरोबर, असं आमचं मत आहे. आता तुमचा मेन शहापूर मधला आता जो ज्वलंत एक प्रश्न आहे तो म्हणजे तुमचं शहापूरमध्ये आरटीओ ऑफिस. आरटीओ ऑफिस एक नव्याने एक प्रश्न आहे आता की ते व्हावं असं इचलकरंजीकरांची इच्छा आहे. तर काय तुम्हाला काय वाटते, व्हायला पाहिजे की नको? ते माझी इच्छा याबद्दल असं आहे की इचलकरंजीसाठी आरटीओ ऑफिस नाही आहे, ते हातकणंगले तालुका आणि शिरोळ तालुक्यासाठी आणि पूर्ण इचलकरंजीसाठी ते आरटीओ ऑफिस जरूर व्हावं, खरं योग्य ठिकाणी व्हावं. शहापूरची जागा ती योग्य का नाही हे आम्ही सांगू शकतो. कारण ज्या ठिकाणी तुम्ही आरटीओ ऑफिस आणताय त्याच्या भोवताल मराठी शाळा 4 आहेत, विनायक स्कूल आहे, शहापूर हायस्कूल आहे. जवळजवळ 4 ते 5 हजार विद्यार्थी येतात जातात आणि आमचे रस्ते अजून म्हणावं तसे डेव्हलप नाही आहेत. तुमचे जे रस्ते आरक्षित असतात टीपी मधले ते रस्ते डेव्हलप नाही आहेत. आमचा जो ग्रामीण भाग लागला त्या ठिकाणी रोजचा बाजार असतो चौकामध्ये. आणि हा बाजार करण्यासाठी आम्ही ती जागा वारणा प्रकल्प मध्ये शहापूरचा आठवडी बाजार आणि रोजचा बाजारला कट्ट बांधून देण्यासाठी पहिला आम्ही आरक्षित केलंय. माननीय दिलीप पाटील साहेब यांनी बाजार शहापुरात चालू केला कारण महिला चालत जात होत्या आणि बाबा ह्या महिलांसाठी काय करायचं म्हणून आमचे दिलीप पाटील, यशवंत ढोगळे असतील,
आणि अस्लम संधी या 3 लोकांनी बाजारचा संकल्प चालू केला. तो बाजार हळूहळू म्हणजे तुम्हाला माहित असेल इचलकरंजीमध्ये थोरात चौकात जो बाजार भरतो बरोबर त्या आहे, हा. पद्धतीचा बाजार आपल्या गावात भरत आहे, कारण 50,000 लोकसंख्या झालेली आहे. त्यासाठी जवळजवळ 2 ते 3 एकर जागा बाजारासाठी कायम आरक्षित पाहिजे. ती जागा आम्हाला बाजारासाठी पाहिजे. आमची वर्षातून यात्रा असते, ती यात्रेसाठी आम्हाला या लोकसंख्येला जे खेळणं पाळणं जे Yes, मुलं असतात बरोबर. त्यासाठी पाहिजे. कुस्ती मैदान आम्हाला कायमचं त्या ठिकाणी बांधायचं आहे. विनायक हायस्कूल आहे, आमचीच मुलं शिकतात. जरी विनायक हायस्कूल कुठल्या संस्थेचं प्रायव्हेट असलं तरी आमचीच मुलं, आमचीच गोरगरिबांची मुलं शिकतात. धनगर समाजासाठी तिथं 30 गुंठ मेघराजा मंदिरासाठी आरक्षित केलेलं आहे. ते आम्ही आमची मिसेस नगरसेविका असताना, उदय पाटील नगरसेवक असताना ठराव करून घेतलेला आहे. तुम्ही तो ठराव डावलून त्यांनी तिथं घरकुल योजना आणली. ओके. घरकुल योजना न करता आता त्यांनी आरटीओ ऑफिस आणत आणि आरटीओ ऑफिस व्हायला पाहिजे खरं योग्य ठिकाणी. या ठिकाणी काय नको आम्हाला कुठल्याही सरकारी योजनेला. पण तुम्ही आता जागेचं सांगता ना की आमची यात्रा वगैरे भरते, ह्याच्यासाठी जर तुम्हाला दुसरीकडे जागा दिली तर तिथं काय अडचण आहे? आता याच्यासाठी दुसरी जागा देणं म्हणजे पहिलाच इचलकरंजी नगरपालिकेची 5 एकर जागा आरक्षण जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं. त्या मसोबाच्या समोर जैनांचा मळा म्हणून आहे, त्या ठिकाणी जागा आरक्षित होऊन आता 20 वर्ष झाली तरी कोणतेही डेव्हलपमेंट नाही. तरी जागा देणं भरपूर लांब आहे. ते आमचे जवळजवळ शेतकऱ्यांची 200 एकर जमीन आता या शहापुरातले आरक्षित आहेत. त्यांना धड विकता येत नाही, धड बिगर शेती करता येत नाही, धड त्यांना नगरपालिकेनं पैसे मिळत नाहीत, टीपीस त्यांचं TDR मिळत नाही आहे, भरपूर अडचणी आहेत. आणि ह्या जे शेतकरी पूर्ण इचलकरंजी लोकसंख्येचा भार जो शहापूर जमिनीवर टाकलेला आहे हा चुकीचा आहे. आणि आम्हाला बाबा तुम्ही महापालिका करत असताना क्षेत्र वाढवायला पाहिजे. आता कोल्हापूर सारख्या एवढ्या मोठ्या शहराला एवढी अडचण येत आहे, बरोबर, तर तुम्ही इचलकरंजीमध्ये तेच परिस्थिती केलेली आहे. महापालिका जी मंजूर झाली त्यामध्ये वाडी विभाग तारदाळ असेल, आता कबनूर असेल, खोतवाडी असेल, या ठिकाणचा भाग घेऊन हे आरक्षण एकाच जागावरची हे करून आमच्या शेतकऱ्यांची जागा थोडी रिलीज करावी असे आमचं पुढलं काम असेल. आता तुम्ही बघा, तुम्ही आता बोलला की 50,000 लोकसंख्येचा आमचं शहापूर आहे. 50,000 लोकसंख्येच्या मानाने तिथं सगळ्या महानगरपालिकेकडून सगळ्या सोयी सुविधा मिळतात? नाही, आता नगरपालिकेमध्ये आम्ही 5 वर्ष आणि शिक्षण मंडळ असे 10 वर्ष आम्ही काढलेले आहेत. आम्हाला जसं नाट्यगृह चौक आहे, ओके, जसं सुंदर बाग आहे, जसं स्विमिंग टँक आहे, ओके, आणि जसं राजाराम स्टेडियम आहे. जरी आम्ही इचलकरंजीचे असलो तर आमचा त्यांचा डिफरन्स 2-3 किलोमीटर. बरोबर. अशी एकही गोष्ट अजून घडलेली नाही आहे. आणि आम्ही जेव्हा नगरसेवक झालो तो आम्ही सत्तेत नव्हतो, विरोधात होतो. शेवटचे वर्ष 2 वर्ष मिळाले तर त्यात करता येत नाही. जेव्हा आमची बाबा सत्ता येईल शिवशाहू विकास आघाडीची, आमचं पहिलं असेल की जे आरक्षित जागा आहे आणि जिथं नाव लागले नगरपालिका तिथं क्रीडांगण किंवा खेलो इंडिया ग्राउंड सर्वांसाठी करणं, त्यानंतर उद्यानासाठी बगीचा मोठा करणं, ओके, आणि जे मॉर्निंग वॉकसाठी आपल्याला 80 फूट रस्ता रिझर्वेशन आहे, मॉर्निंग वॉक ट्रॅक करणं हे, आणि मुलांना आणि मुलींना स्वतंत्र लायब्ररी मोठी बनवून त्यांना फ्युचर त्यांचं बाबा कुणाला IT मध्ये जायचंय, कुणाला कलेक्टर व्हायचंय, कुणाला पोलीस व्हायचंय, कुणाला होमगार्ड व्हायचंय, कुठल्याही पद्धतीचं होताना त्या मुलांना स्वतंत्र अभ्यासिका शहापुरात म्हणजे आपल्या जिल्ह्यात नसेल इतकी मोठी अभ्यासिका करण्याचं काम माझं आता येणाऱ्या काळामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, इचलकरंजी सारख्या ठिकाणी किंवा शहापूर सारख्या ठिकाणी खूप मुलं अशी उच्च शिक्षित पण आहेत, शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स वगैरे आहेत. सगळ्या गोष्टी जर बघितलं आपण तर ते आज अशी कंडिशन आहे की जॉब नाही आहेत बऱ्याच जणांना. त्याच्यासाठी काय तुमच्याकडे प्रोव्हिजन आहे का, किंवा काय कराल तुम्ही यासाठी? माझ्या प्रभागातील किंवा शहापुरातले जे मुलं शिक्षित आहेत, तुम्ही म्हटलं तर IT इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, ह्यासाठी मी पहिला माझ्या प्रभागामध्ये एक ऑफिस उघडून ज्या पुणे आणि बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, मुंबई असेल, या कंपन्याशी बाबा आमचा एक माणूस ठेवून कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, कुठल्या जागा उपलब्ध आहेत याची डिटेल माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी
त्या व्हॉट्सअपद्वारे बाबा ह्या नोकऱ्या उपलब्ध आमच्या ऑफिसला भेट द्या, ज्यांचं कोणाचं शिक्षण झालेलं आहे बरं. ते सर्व खर्च आम्ही घालून तुम्हाला तिथं म्हणजे जसं प्लेसमेंट ऑफिस असतं त्या हा. टाइप मध्ये तुमचं. आम्ही प्लेसमेंट ऑफिस हा शब्द तुमचा बरोबर आहे, त्या पद्धतीचा सुरुवात करणार आहोत. ओके. आता हे जे तुम्ही काही गोष्टी सांगितल्या की गटरीचे असतील, रोडचे असतील, धुळीचे किंवा हे काही जे आहेत, तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते सुद्धा हेच प्रश्न घेऊन उतरणार. काय तर तुम्हालाच मतदारांनी का मतदान दिलं पाहिजे? आम्हालाच मतदान का करावं याचा अर्थ म्हणजे सहज माणूस उपलब्ध होणारा म्हणजे नितीन कोकणे. ओके. सहज ऐकून घेणारी म्हणजे रुपालीताई. कुठल्या बी साध्या माणसाने यायचं आणि लहान मुलांना यायचं आणि काम सांगायचं आणि ते काम करण्याची धडपड. पोलीस स्टेशनचा विषय असेल, त्यानंतर तुमचा दवाखान्याचा विषय असेल, पोलीस स्टेशनचा विषय न जाता आपापसात मिटवणे, वाटणीचा संबंध असतो, त्यानंतर नवरा बायकोंची भांडणं असतात, हे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम आतापर्यंत आम्ही करत आलोय आणि करत राहणार. म्हणून लोक आम्हाला शहापूर मधले बाबा नितीन कोकणे हा कामाचा माणूस, रुपालीताई हा कामाचे माणूस आहे, म्हणून आमच्याकडे त्यांनी मत द्यावं. आणि नुसतं रस्ते गटर न करता प्रभाग क्रमांक 3 मध्ये भुई समाजाचं जे आज 3 ओपन पीस आहेत, तिथं एक ओपन पीस मध्ये आम्ही नगरोत्थान मधून 30 लाखाचं भुई समाजासाठी हॉल बांधलेला आहे. एक ओपन पीसला आम्ही कंपाऊंड खोललेलं आहे. त्या समाजानं लोकवर्गणीतून तिथं श्री गुरुदेव दत्त मंदिर छान बांधलेलं आहे. आणि तिसऱ्या ओपन पीस मध्ये आपल्या लहान मुलांना खेळणी पाळणे बसवलेत. अशा पद्धतीचे जे प्रभाग 1 मध्ये जेवढं ओपन पीस आहेत, मी जवळजवळ मला वाटते 7 ते 8 ओपन पीस आहेत, ते सर्व डेव्हलप करून एक आदर्श प्रभाग करण्याचं काम रुपाली नितीन कोकणे यांच्या माध्यमातून आणि आमचे 4ही उमेदवार या ठिकाणी उदयसिंग मारुती पाटील, सचिन लालासू राणे आणि स्वाती राजेंद्र लोखंडे ही 4ही उमेदवार हे प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करतील. आम्ही थोडी माहिती घेतली असता. शहापूरमध्ये साधारणपणे 6 शाळा आणि 2 उर्दू शाळा पण काहीतरी आहेत. बरोबर. त्याचं काय कंडिशन आहे आता? तिथले ऍडमिशन्स म्हणा किंवा तिथे किती मुलं शिकतात किंवा त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे तुमच्याकडे? मी मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी. राजीव गांधी विद्यामध्ये प्रभाग क्रमांक 55 मध्ये मी 1ली ते 7वी शाळा शिकली. आणि ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत मी सभापती म्हणून काम केलं, म्हणजे 57 शाळांचं. तर मी ज्या वेळेला घेतलं तर परिस्थिती अशी होती की बाबा मी जी शाळा शिकले ती शाळा बंद पडत आलेली आहे आणि आपल्या शहापूरचं सर्व दप्तर ते दुसऱ्या शाळेत डेव्हलप होणार आहे. तर तसं न होता आम्ही स्वतः शिक्षकांना बोलवून घेतलं, तुम्हाला लागेल ते सहकार्य करू, तुम्ही गावागावामधून फिरा आणि आपली शाळा वाचवा. त्या पद्धतीनं सकटे सर असेल, आता ते रिटायरमेंट झाले, त्यानंतर त्यांचा टीम असेल, आमचे संजय कबोरे म्हणून ते पालक जी पालक कमिटी आहे त्यांचे अध्यक्ष होते, त्या लोकांनी ती शाळा आता वाचवलेली आहे. 43 नंबर शाळा आपण आदर्श शाळा बनवली. त्या ठिकाणी गणेश सर म्हणून होते, तर त्यांना आम्ही मुख्याध्यापक म्हणून नेमलं. तरुण होता तो. तर त्यांनी प्रथम असं काम चालू केलं की शाळा पहिला रंगवून घेतली, शाळेत बेंच आणले, शाळेत त्यांनी कॅम्प्युटर आणले, त्या शाळेची गुणवत्ता वाढली आणि आज ती त्याच्या शाळेमध्ये म्हणजे आमची शिफारस घ्यायला लागते ऍडमिशन मिळण्यासाठी. तशीच 14 नंबर शाळा आमची सावंत मॅडम म्हणून होत्या, त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने चालू केल्या. 36 नंबर शाळा कमते मॅडम म्हणून होत्या, त्यांनी सुद्धा चांगल्या. आता 4ही शाळा चांगल्या आहेत. राणी लक्ष्मीबाई विद्या मंदिर, त्या ठिकाणी आमचे दिलीप पाटील सर असतील, त्यांची टीम असतील, त्यांनी चांगल्या पद्धतीने चालू केल्या. त्यानंतर अहिल्याबाई होळकर शाळा, त्या ठिकाणी आमचे सोलगी मॅडम असतील, यांनी चांगल्या पद्धतीने. 2 उर्दू शाळा आहेत, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्दू शाळा म्हणून नाव आहे, त्या ठिकाणी सोलगी मॅडम आहे. आणि दुसरी उर्दू शाळा आहे ती मी स्वतः माझ्या कारकिर्दीत डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावाने मी शाळा मंजुरी दिलेली आहे. ती शाळेचं उद्घाटन मी शेवट टप्प्यात माझा कार्यकाल संपताना उद्घाटन आम्ही स्वतः, मी आणि उदयसिंग पाटील साहेबांनी तोरणानगर या भागात उर्दू शाळा आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्या सुद्धा चांगल्या पद्धतीने चालली. आता तुमच्या पत्नी उभा राहणार आहेत, रुपाली नितीन कोकणे, त्या एक महिला आहेत, बरोबर. तर तुमचं असं काय प्लॅन आहे की महिलांची सुरक्षितता किंवा महिलांसाठीच्या काही योजना, ह्याच्यासाठी काय आहे योजना तुमचं प्लॅनिंग? आमचं योजना अशी आहे की महिला ज्या बाजारच्या ठिकाणी जातात मोठ्या प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणे,
त्यानंतर महिला मंदिरामध्ये जातात. बर. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे. तरी महिला आपल्या बाबा रिक्षा असेल, रिक्षा स्टॉप असेल, बस स्टॉप असेल, या गर्दीचे ठिकाण असतात त्या ठिकाणी, आणि ज्या मुली शाळेला जातात मेन रोडनं किंवा जिथे जिथे शाळा आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसणे. आणि माझी अशी म्हणजे योजना आहे प्रभाग 1 साठी की वायफाय महापालिकेच्या माध्यमातून फ्री करणे. कारण का वायफाय फ्री. ओके. म्हणजे ते नुसता इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक यासाठी नाही, तर आपल्यात बरेच आता वर्क टू होम करायला आहेत. त्यानंतर बरेच मुले IT सेक्शन मध्ये आहेत. बरोबर आहे. मुलांना चांगल्या पद्धतीचं हेच वापर चांगल्या पद्धतीने बरोबर आहे. व्हावा. बरोबर आहे. आणि आता जे सीसीटीव्ही कॅमेरे त्या पद्धतीने चालून त्याचं कंट्रोल महापालिकेमध्ये असावं बर बर. किंवा पोलीस स्टेशन मध्ये असावं. हे आम्ही योजना आता पहिला आहे मेन चौकामध्ये. खरं म्हणजे ही योजनाचं तुमचं प्लॅनिंग चांगलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली ही जर योजना खरं तर तुमच्या प्रभागाच्या मर्यादित तुम्ही प्लॅन चांगला केला, एक प्रभागाच केलं तर महापालिकेनेच पूर्ण करावं. प्रभागात चालू करेल. कारण आज वर्क फ्रॉम होम करणारी खूप आहेत. खूप मुलं आहेत आणि IT मध्ये असतील किंवा बरेच जण आज त्या रिचार्जमुळे किंवा पैसे बरेच जणांचे ह्याच्यामध्ये जातात नेटला. तर तोही चांगला बऱ्यापैकी कन्सेप्ट होईल. तर हे होते आज आपल्या बरोबर रुपाली नितीन कोकणे, ज्या उमेदवार आहेत प्रभाग नंबर 1 मधून. त्यांचे पती, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आज आपल्या बरोबर गप्पा मारलेले आहेत. खूप त्यांचे प्लॅनिंग्स, निवडून आल्यानंतर काय करणार आहे, निवडून यायच्या अगोदर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ते नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी काय कामं केली, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप चांगल्या पद्धतीने आज आपल्याला डिस्कस केला आहे. सर धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुम्ही आम्हाला सर्व जनतेसमोर आणला त्याबद्दल तुमच्या चॅनलचं खरोखर आभारी आहे.